आशीर्वादांनी सगळ्यांना शुभेच्छा। महाराज 25 वर्षापूर्वी गावात आले तेव्हापासून त्यांनी चांगलं काम करायचं हाती घेतले। पूर्वी खोलेश्वर मंदिरात राहत होते, मंदिराचे असणारे डागडुगी त्यांनी छान केली। त्याच्यानंतर त्यांचं गावात थोडं नावलौकिक झालं, व्यवस्थित झालं। त्यांनी त्याच्यानंतर इथं राम मंदिराची पायाभरणी केली, राम मंदिराचं चांगलं जीर्णोद्धार केला, व्यवस्थित केलं। त्याच्यानंतर त्यांना जो 25 वर्षानंतर जे पॉइंट अपेक्षित होतं त्याच्याप्रमाणे आता त्यांचं चांगली छोटीशी लावलेलं रोपटं चांगलं फुलायला लागलेलं आहे। मधल्या काळात त्यांना एक साक्षात्कार होऊन शंकराच्या मंदिराची त्यांनी स्थापना केलेली आहे। असंच उत्तरोत्तर त्यांच्याकडून कार्य होत जावं, यश मिळत जावं अशी ईश्वरचरणी प्रार्थना करतो। आणि त्यांचं सविस्तर आम्हाला चांगलं मार्गदर्शन असतं, त्याच्यामुळे होणारे संस्कार वगैरे, इथे येणारी मुलं वगैरे यांना किंवा येणाऱ्या मंदिराच्या परिसरात तर ते चांगले कार्य करीत आहे किंवा जे झालेलं कार्य आहे हे अगदी उल्लेखनाचे योग्य आहे किंवा एकदम स्वच्छ कार्य केलेलं। एवढं कार्य एक चांगले गाव करू शकत नाही, एवढं चांगलं कार्य त्यांनी एका स्वतःच्या हिमतीवर करून दाखवलं। त्याच्यानंतर त्यांनी केलेले जे मुद्दे आहेत किंवा आता या मंदिराच्या परिसरात चाललेली कामं अत्यंत नियोजनबद्ध त्यांनी काम चाललेलं आहे। तरी भविष्यात इथं चांगली मठाची स्थापना होऊ शकेल आणि लागलेला परिसर वगैरे चांगला आहे तेलवाण्यासारखा। त्याच्यामुळे हे चांगलं उत्तरोत्तर प्रगती होत जावं ही ईश्वरचरणी प्रार्थना करतो आणि थांबतो। धन्यवाद।